भाषण सांगलीत येऊन या ठिकाणी जतला आमची पूर्वी झालेलीच आहे. आता काय गोष्टी या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. दुर्दैवानं विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कुठेतरी कमी पडलो. तुमच्यापर्यंत आमचे मुद्दे समजून सांगण्यात, जाती जातीत तेढ निर्माण होतोय हे लक्ष तुम्ही ठेवा हे सांगण्यात, आणि ह्या महिलांची जी योजना आहे ती फसवी त्यांनी योजना काढतायत हे तुम्हाला समजून सांगणं आम्ही कुठेतरी कमी पडलो. पण ह्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले आणि ह्या आमदारांनी जत मतदारसंघाचं नाव चांगलं करायचं ऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जी वडीलधारी आहे, ज्यांना आपण जी जुनी लोक आहेत, वसंतदादांसारखी, राजाराम बापूसारखी, अशा लोकांबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे स्वतःची तर बदनामी करून घेतलीच, पण लोक विचारताना विचारत होते कोण हा व्यक्ती आहे, कुठला आमदार आहे. दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागलं की जतचा आमदार. आणि जतची बदनामी या व्यक्तीच्या वागण्यामुळे का कमी पडलो आपण, कुठेतरी समजून लोकांना सांगण्यात कमी पडलो की जो स्वार्थासाठी इथं आलेला आहे, त्या जजच्या माध्यमातून काहीतरी स्वतःच मोठं करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेला आहे. या व्यक्तीला आपण निवडून गेलो तर आपण कुठेतरी मागे जाऊ. बस झालं त्यात काय, आता आपण बदल करू शकत नाही. जनतेचा निर्णय आहे. महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना 1500 रुपये खूप मोठा फटका बसला याची जाणीव आम्हाला आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, ही जी संकल्पना आहे ही भारतीय जनता पक्षाची नव्हे, ही काँग्रेस पक्षाची, आमचे नेते राहुल गांधींची संकल्पना. कर्नाटकात सगळ्यात पहिला तुमचा शेजारचा मतदारसंघ आहे, कर्नाटकात सगळ्यात पहिला राहुल गांधींनी शब्द दिला, महिलांना मोफत प्रवास, महिलांना सवलती आणि महिन्याला महिलांना पैसे, हे राहुल गांधींनी कर्नाटकात जाहीर केलं, तेलंगणात जाहीर केलं, तिथून निवडून आणले आमदार. आज 3 वर्ष होत आली कर्नाटकात, 3 वर्ष होऊन सुद्धा अजूनही पैसे चालू आहेत. स्वतः काही कल्पना काढायची नाही, दुसऱ्याची फक्त कॉपी मारायची, असा हा भारतीय जनता पक्ष असल्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक लागली, लोकसभेला झालेला पराभव पचता न आल्यामुळे तोंडावर एकाच वेळी खात्यावर 5 महिन्याचे पैसे जमा. आणि आपण पण म्हटलो ते बघा पैसे द्यायला लागले, देऊया मतदान नाही तर बंद होईल. प्रत्येक निवडणूक त्यानंतर आली तर म्हणतात आम्हाला मत देणं तर बंद होईल. बंधू भगिनींनो आणि खास करून माझ्या बहिणींनो, तुम्हाला मी सांगतो, आता ही जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका झाली तर पुन्हा 4 वर्ष कुठली निवडणूक नाही. ह्या निवडणुकीत जर तुम्ही त्यांना निवडून दिलं तर पुन्हा पुढच्या विधानसभेपर्यंत पुन्हा तुम्हाला 1500 रुपये महिन्याला, काय वर्षाला बी मिळणार नाहीत. पैसे चालू ठेवायचे असतील तर पहिला ह्या भाजपला एक चांगला झटकाच दिला पाहिजे. मग तुम्हाला का आम्ही त्यांचं हे वाचून दाखवतो. आता आम्ही बनवलंय विजन 2030, तर विधानसभेला पण आमदारांनी वाटलेल्या, पाटील साहेब चिठ्ठ्या वाटलेल्या, त्यात काय लिहिलं होतं, महिन्याला 1500 ची रक्कम 2100 करू, 1500 ची रक्कम 2100 करू. 1 वर्ष झालं, झाले का 2100 रुपये? 1500 तर महिन्याचे मला वेळ मिळतात का? आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात लाखो महिलांचे पैसेच कट केले. म्हणतात नवऱ्याला तुझी नोकरी आहे, आणि नवरा खिशात देत नाही म्हणून तर तुमच्या पैशाला तुम्हाला मत टाकलं. आता नवऱ्याचं कारण मला कशा सांगायला? तर नवऱ्याकडे मोबाईल आहे, नवऱ्यानं गाडी घेतली, त्या गाडीचा हप्त्यानं घायला आणलंय, माझं 1500 रुपयाच्या जीवावर तरी गाडी घेतले. आता त्या गाडीचा हप्ता द्यायला नवरा मला 1500 रुपये मागतो, तो कुठं आणायचा? कर्नाटकात असा नियम नाही, जिथे काँग्रेस गव्हर्नमेंट आहे
ज्या पहिल्या दिवशी ज्या महिलेला पैसे मिळाले 3 वर्ष आजही त्या महिलेला महिन्याला पैसे मिळतात. हे सरकार हे पैसे देऊन आता थकले आहे. त्याचं कारण असं की कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे द्यायची सवय लागलेलं हे भाजपचं सरकार आहे. आणि तुमचे पैसे नाही बंद केले तर कॉन्ट्रॅक्टर लोक अगदी मोठ्या अदानीपासून खालपर्यंत मोठ्या लोकांकडनं निवडणुकीला पैसे घेतलेले त्याचा परतावा कसा द्यायचा, त्यासाठी तुमचं कसं तर कोण एक शेवटचं मत काढून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला गप बसवायचं नियोजन ह्या ठिकाणी आखलेलं आहे. म्हणून भगिनींनो, तुम्ही शान झालं पाहिजे. कधीतरी झटका दिल्याशिवाय ना समोरचा शाना होत नसतो. आम्हाला बसलाय झटका, क्षमस्व असावी, माफी मागतो, आता दुसऱ्याला द्या म्हणजे तो बी तुमच्या कामाला येईल. आमदार त्यांचा केलाय. ह्या ठिकाणी ह्या शहरात सुजय नाना शिंदे सारखा चांगला उमेदवार आणि सोबत 20-23 सोबत चांगले उमेदवार विक्रमदादांनी दिलेले. हा विक्रमदादा दिवस रात्र तुमच्यासाठी झटणारा आमदार आहे. ह्याच्या आधी भाजपचे आमदार होते ना, पाणी का अंतर. विक्रमदादांच्या धडपडीमुळेच ह्या जत तालुक्यात नवीन नवीन योजना मंजूर झाली. विक्रमदादांमुळे गावोगावी पाणी गेले. विक्रमदादांनी गंधर्व नदीचा मुद्दा हा काढला. गंधर्व नदीच्या परिसराचं सुशोभीकरण झालं पाहिजे, त्या ठिकाणी मोठं काम झालं पाहिजे, त्याला निधी आणला पाहिजे. हा प्रयोजन प्रकल्प विक्रमदादांनी आणला. आज राज्याच्या मंत्री आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे इथेच शेजारी सभेला आल्या होत्या. त्यांनी आज तो मुद्दा मांडला. मी तुम्हाला बोललो ना, भाजप कॉपी कॅट पक्ष आहे, कॉपी करणार. पैशाची योजना काँग्रेसची त्यांनीच काढली. विक्रमदादांनी मुद्दा मांडला गंधर्वचा, तो मुद्दा आज त्यांनी मांडला. दुसरा विक्रमदादांनी ह्या ठिकाणी जत तालुका एवढा मोठा तालुका आहे, आता पाणी आणलेलं आहे, ऊसासाठी कारखाना काढायचं त्यांनी नियोजन केलं. त्या कारखान्याचं नाव डॉक्टराच्या दवाखान्याप्रमाणे स्वतःचं नाव नाही लावलं, त्यांनी नाव दिलं धनम्मा देवी. ते कारखाना करायचं नियोजन केला. काही दिवसात महिन्यात तिथं कारखाना उभा होणार. तुमच्यासारख्या गरीब माणसांना तिथं नोकऱ्या मिळणार आहेत. त्या ठिकाणी ऊसाचं विल्हेवाट लागणार आहे. जनावर होणार, वाडे ऊस येणार, वाडे येणार, वाड्याला जनावर वाढणार. जनावर वाढलं तर मोठं पशुसंवर्धन विभागाचा इथे एक मोठा एखादा दवाखाना, मोठं एखादं प्रकल्प ह्या ठिकाणी आणायचं आश्वासन विक्रमदादांनी घेतलं होतं. ह्यावेळी निवडून दिलं विक्रमदादांनी ते पूर्ण केलं असतं. आज पंकजाताई म्हणतात मी करून देणार. एवढ्या वर्षात कधी शब्दच काढला नाही. निवडणूक आल्यावरच तुम्ही बोलता. पंकजाताईंनी शब्द दिलाय, मला चांगलं वाटलं, काहीतरी शब्द दिला. पण भाजपची एकंदरीत तुम्ही राजनीती बघितली, रणनीती बघितली, तरी निवडणूक झाल्यावर पंकजाताई तर मंत्री राहतात का नाही कोणास ठाऊक. मुंडे साहेबांची काय अवस्था केली तरी माहिती. हे ओबीसी फक्त म्हणायचं आहे. एकनाथ खडसेंचं काय झालं, मुंडेंचं काय झालं, महाजनांचं काय झालं, कुठं नावं तर ऐकली का तुम्ही? पूर्वी होतं ना प्रमोद महाजन, भाजपचे नेते, गोपीनाथ मुंडे, एकनाथराव खडसे, कुठे गेली? सगळ्यांचा काटा काढून बाजूला काढलेले. हे ओबीसी फक्त म्हणायला आहे. इथं फक्त ठराविक विशिष्टच लोक ही त्या ठिकाणी राजकारण करतात, त्यांना दुसरी चालत नाही. आता त्यांना एकदमच लिंगायत समाजाचं प्रेम आलेलं आहे. काही दिवसात तुम्हाला कळेल. ती पण सगळी बाजूला करून ही भाजप गप बसते बसत नाही, चालूच ठेवणार काटा काढत. तेव्हा आपण कुठे फसून चालणार नाही. आपल्याला ह्या ठिकाणी एक चांगली लोक निवडून देण्याची जबाबदारी गमावून चालणार नाही. ते काही आपल्याला बोलतील, टीका करताना
जिभेला हाड नसल्यासारखी टीका करते. आपण सुसंस्कृत लोक आहे, आपल्यावर संस्कार झाले, चांगल्या लोकांचे संस्कार झाले आणि चांगल्या लोकांचे संस्कार झाले असल्यामुळे आपण चांगली लोक निवडून देऊया. ही जत विधानसभा मतदारसंघाची झालेली बदनामी ही थोडी कमी करूया. आणि आम्ही झाली आमची चूक आपण मान्य करून, पण चूक मान्य करून बदलायची तयारी आमची आहे हे दाखवण्यासाठी सुजय नाना आणि त्यांच्या सोबतच्या ह्या 23 उमेदवारांना तुम्ही निवडून द्यायचा आहे. हात बघायचा आहे, हात पुरोगामी विचाराचा हात आहे. निवडणूक आली तर आम्ही तुम्हाला फक्त त्याच वेळेला बोलणार. निवडणूक आली म्हणून जवळ ये, तुझी जात आणि धर्म म्हणून जवळ ये असं म्हणणार नाही.